अखिलेश यादव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तो हमने जब से फॉर्म भरा था उसके बाद कर दिया था। शुरुआत तो हमारी अच्छी हुई है और हमको रिस्पांस भी अच्छा मिल रहा है। हम कई जगहों पे गए हैं, स्लम में गए हैं, काफी समस्या बहुत है। 10 साल में कोई विकास हुआ नहीं है कोलाबा का। तो क्या आह्वान करोगे, लोगों को क्या आह्वान करोगे? हमारा तो आह्वान यही है कि जनता को इस बार कि जनता जागरूक हो चुकी है, जनता बदलाव चाहती है, माफिया करप्ट लोगों से छुटकारा पाना चाहती है। इन्होंने क्या किया है? इन्होंने शिवसेना तोड़ी, इन्होंने एनसीपी तोड़ी और इन्होंने 2.5 साल के अंदर बीएमसी का कितना फंड खा गया। 70,000 करोड़ के ऊपर का फंड किधर गायब हुआ पता नहीं चला है। और स्लम के अंदर क्या क्या कर रहे हैं आपको पता है। हमारे लोगों को धमका रहे, मुझे गालियां दे रहे। हमारे आज भी हमारी एक लेडीज कार्यकर्ता उसके घर में जाके धमकी दी, खुद राहुल नार्वेकर ने धमकी दी। उसको बोले कि तुम्हारा ये दुकान है, टपरी तोड़ देंगे। उनके माँ बाप को धमकाया है। और हमारे एक कार्यकर्ता थे वरिष्ठ एनसीपी के, उनके ऊपर हाथ उठाया है। हमने एफआईआर भी करवाई है कप परेड में। मैं नार्वेकर जी से यही निवेदन करना चाहूंगा कि नरम निवेदन करता हूं कि साहब चुनाव है, चुनाव की तरह लड़िए। वेरी गुड। आपने अगर काम किया है 5 साल तो आप आपके काम के नाम पे वोट मांगिए ना। हमको धक्का देना, हमारे पोस्टर फाड़ना, हमारे कार्यकर्ताओं को मारना, इसका मतलब आपने काम किया नहीं, आप फ्रस्ट्रेटेड हो। और हम कितना शांति से चुनाव लड़ रहे, हमको तुम धक्का मार रहे हो, हमको तुम गाली दे रहे हो, हमारे कार्यकर्ताओं को मार रहे हो, तो भी हमने एक शब्द नहीं बोला है, क्योंकि हम गांधीवादी है। और वो जो हमेशा ईडी सीबीआई दादागिरी की उनके खून में ही है कि दादागिरी करके चुनाव जीता जाए। लेकिन जनता जागरूक है और ये जनता इस बात में आने वाली नहीं है। जनता इस बार होशियार है, जनता जागरूक हो चुकी है और इनकी सारी चीज़ें समझ चुकी है। और जैसे कि हम मेरे पास में पिछले 20-25 साल से 10,000 गाय मैं राजस्थान में पालता हूँ, गायों की सेवा करता हूँ। तो हमने तो कभी बताया नहीं, ना मीडिया में बताया, ना भाषण दिया कि मेरे पास गाय है, मेरे पास ये है, क्योंकि हम सेवा करते हैं, हम दिखावा नहीं करते। ये गायों के नाम पे राजनीति करते। अब इनके पास काम नहीं तो हिंदू के नाम पे वोट मांगते, गायों के नाम पे वोट दो। अरे तुम काम किए होते तो ऐसे ही जीत जाते थे। संपूर्णपणे कुलाबा तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचा जोर दिसून आलेला आहे। आपण बघतायत खुद्द मोदी साहेब येत आहेत सभेसाठी आणि त्या ठिकाणी सुद्धा खुर्च्या खाली असतात। त्यामुळे मोदी साहेब त्याचे फ्रस्ट्रेट झालेले, सभेला गर्दी नसल्यामुळे। त्याचप्रमाणे इकडचा प्रचार बघून सुद्धा आमच्या विभागाचे जे पूर्वीचे जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा फ्रस्ट्रेट झालेले आहेत। आत्ताच आपल्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे की विरोधक जे आमचे जे आहेत नार्वेकर साहेब ते कशा प्रकारे कार्यकर्त्यांना जेरीस आणण्याचं काम करतायत। जर त्यांनी मागच्या 5 वर्षात आणि त्याच्या पूर्वीच्या 5 वर्षात 10 वर्षात भारतीय जनता पार्टीकडे ही जागा आहे, परंतु आमच्या विभागात प्रमुख मुद्दा जो आहे तो भाडेकरूंचा आहे। या ठिकाणी चंदनवाडी भाडेकरू संस्था आहे, तो चंदन कोऑपरेटिव्ह सोसायटी, 600 भाडेकरू रस्त्यावर आहेत। त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांना साधं लक्ष घालता आलं नाही, परंतु ते बिल्डरच्या बरोबर बसून काही ना काहीतरी गोडगुलाबी करतात आणि भाडोत्र्यांना रस्त्यावर टाकतात। आणि या ठिकाणी असलेले जे काही बिल्डर लॉबीचे लोक आहेत त्या लोकांना हाताशी धरूनच ते फक्त त्यांच्यासोबत राहतात आणि टेनंटचा केसाने गळा कापण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे, कारण ते अनेक बिल्डर सोबत फिरताना दिसत आहेत। आणि यामुळे जनता या ठिकाणी दूषित झालेले, तकलीफ मध्ये आलेली आहे। आणि याचाच विरोध म्हणून आणि महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये असलेल्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वप्रथम शिवसेनेचे 40 आमदार फोडले आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे फोडले। त्याच्यामुळे जनमानसांमध्ये मोठा प्रक्षोभ आहे त्यांच्या विरोधात। आणि हे सभापती असताना यांच्या हातात निर्णय होता, त्या निर्णयासाठी सुद्धा यांनी 90 दिवस लावले आणि तोच निर्णय आता मुदत संपत असल्यामुळे कायम ठेवण्याचं काम चंद्रचूड यांच्या निर्णयातून दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लोकांमध्ये यांच्या विरुद्ध चीड आहे आणि ती चीड दाखवण्यासाठी सर्व जनता रस्त्यावर येऊन यांना 20 तारखेला मतदानाच्या माध्यमातून जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही यांची जागा दाखवून देऊ। रहा है कि भाई अभी 10 वर्ष कमल का राज था, इस वर्ष में पब्लिक ने 10 वर्ष में जो राज देखा है, अब पब्लिक के मन में ये विचार आ गया कि भाई कोई भी पार्टी चलेगी मगर कमल का फूल नहीं चलेगा। सब में बड़ी भूल जनता से ये हुई कमल की, जो कमल को लेकर आए। मैं जास्ती नहीं बोलते, पब्लिक का इस समय रुझान ये है कि कमल का जो भी कैंडिडेट आएगा उससे हमें वोट नहीं देंगे। ये हम पब्लिक में जाके, पब्लिक ने हमें बोला है
तो मैं जास्ती ना बोलते हुए मैं इतना ही बोलूँगा कि हीरा दिवासी जैसा कैंडिडेट हमारे गठबंधन का ये अच्छा कैंडिडेट है, अच्छा काम करेगा, इसकी गारंटी हर ब्लॉक ले रहा है, सभी कार्यकर्ता ले रहे हैं। मैं इतना ही बोलूँगा, धन्यवाद। या ठिकाणी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही मुद्दा मांडणार आहे फक्त आंबेडकर नगर विषयी. ह्या प्रचार फेरीमध्ये आम्ही आलो आहोत, पण मुद्दा मांडणार आहे आंबेडकर नगर कॉर्पोरेटचा मुद्दा. जे के आपले आमदार आपले राहुल नार्वेकर साहेब हे तिथं आमदार म्हणजे सिटिंग आमदार आहेत. त्यांनी लोकांचे जे पी फॉर्म जमा केलेले आहेत आणि लोकांना जे धमकायचं चालू आहे की तुम्ही आम्हाला आमच्या रॅलीमध्ये या नंतर तुमचं पाणी बंद करून, लोकांना हेच सांगायचं इच्छितो ते पाणी तुमचं आहे, तुमचं डॉक्युमेंटचं पाणी आहे, तुम्ही डॉक्युमेंट जमा केले, तुम्ही सर्व हे केले, तुमच्या हक्काचं पाणी आहे, कोणीही तुमचं पाणी बंद करू शकत नाही. त्यासाठी घाबरायची गरज नाही. तुम्हाला इच्छा आहे तिथं तुम्ही मतदान करा आणि चांगला मतदान काय बोलतात उमेदवाराला निवडा. कोलाबा के उम्मीदवार हीराभाई देवासी अच्छा सारा माणસ છે અને એને વોટ કરી અને જીતાવો એવી અમારી આશા છે.